वास्तव बातमी। 7 ऑगस्ट 2024 आपण आहोत सोलापुरात। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात, मराठा आरक्षण आणि जनजागृती रॅलीची सुरुवात सोलापूर सिद्धरामेश्वराच्या नगरीतून करत आहेत। आज आपण सोलापुरामधील मर्याई चौक या ठिकाणी गवळी तालीम संघाच्या वतीने जिल्ह्यातून येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या नाश्त्याची व्यवस्था केली आहे। या संदर्भात आपल्या पाठीमागे काही महिला भगिनी आहेत, त्याचबरोबर या गवळी तालीम संघाचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। याबरोबर आपण चर्चा करणार आहोत वसंत पवार यांच्याशी। आज या ठिकाणी किती मराठा समाज बांधवांच्या नाश्त्याची व्यवस्था केली आहे? आज या सोलापूर शहराच्या वतीने जे सकल समाजाच्या वतीने जे नियोजन केलेलं आहे मराठा बांधवांनी, ती किती लाखात येईल काय सांगता येणार नाही, परंतु आज इथं जे ह्याचं वाटप जे चालू आहे फराळाचं नाश्त्याचं जेवणाचं, ती एक 20 ते 25 हजार च्या आसपास ही घोडेश्वर पेठ बेगमपूर या गावातून होत आहे। अच्छा, याचबरोबर आपल्या सोबत आहेत सौदागर डोंगरे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। साहेब, या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या संख्या लक्षात घेता आपण नाश्त्याची व्यवस्था केली आहे। या ठिकाणी आम्ही सोलापुरात शहरामध्ये पहिली सुरुवात आमच्या गवळेवस्ती तालमीनं पहिली सुरुवात केलेली आहे। ठाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे, संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील, पहिल्यांदा सुरुवात गवळेवस्तीने केलेली आहे। पहिल्यांदा सुरुवात केल्याने किती लोक येतील हा विषय नाही, जेवढे लोक येतील त्यांच्यासाठी या ठिकाणी गवळेवस्ती तालीम संघ या ठिकाणी अहोरात्र झटतंय आणि त्यांच्या सेवेसाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी आम्ही या ठिकाणी संपूर्ण नाश्त्याची, पिण्याच्या पाण्याची, पार्किंगची सगळी व्यवस्था या ठिकाणी। ही व्यवस्था आपण का केली, का कशासाठी केली? समाज बांधवासाठी समाजापेक्षा मोठं कोण नाही, म्हणून आम्ही सर्व समाजाने एकत्र येऊन आणि संपूर्ण दुसऱ्याही सगळ्या समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्व समाजाचे लोक आहेत आणि त्यासाठी येणाऱ्या लोकांची तारंबळ उठली नाही पाहिजे, येणाऱ्या लोकांची कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन गवळेवस्ती तालीम संघाने करून सर्वांना एकत्र आणून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि येणाऱ्या सर्वांसाठी या ठिकाणी 2 वाजेपर्यंत जर लोक आले तर त्यांची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। सोलापूरमध्ये किती मराठा समाज बांधव येण्याची अपेक्षित? 12 ते 13 लाख लोक या सोलापूर शहरामध्ये येतील अशी व्यवस्था आहे। आणि प्रत्येक सोलापूर शहरामध्ये पुणा नाका असो, विजापूर नाका असो, तुळजापूर नाका असो, पुन्हा कुठला कुंभा सहकारी कारखाना असो, अशा सर्व बाजूनी संपूर्ण व्यवस्था मराठा समाजाने एवढी उपलब्ध केली। मराठा क्रांती मोर्चानी भव्य अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। कुठल्याही मराठी बांधवाला त्रास होणार नाही, महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, अशा लोकांना एवढी व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आज आगमन होत आहे। त्या आगमनाच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी चोख अशी नाश्त्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, सोलापूर शहरामध्ये जवळपास 40 ते 50 ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन मगरसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, सोलापूर। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।